शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बंधुबाबा खरात प्रकरणी काँग्रेसने विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणला. बंधुबाबाच्या संपर्कात आलेल्यांची HIV टेस्ट करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. तर बंधूला साथ देणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घ्या, नाना पटोले आक्रमक. बंधू खरात प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही, जो क्लीन आहे त्यालाच क्लीन चिट देणार, दोषींवर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा. खरात प्रकरणाचे हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं. राजकारण्यांच्या प्रवृत्तीवर राज ठाकरे यांच्याकडनं तीव्र ताशेरी. बंधूला कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरे यांचं माध्यमांना आवाहन. नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडनं तपासणी. कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची तपासणी. पीडित महिलांसमोर पोलिसांकडनं गुन्ह्याचा पंचनामा. बंधू खरात अध्यक्ष असलेल्या शिवरिका संस्थानाच्या ट्रस्टींची चौकशी होणार, सूत्रांची माहिती. संस्थानाच्या सदस्य असलेल्या चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. बंधुबाबाच्या दैवी शक्तीचा हायटेक कारनामा उघड. खरात नकली सापाला रिमोटद्वारे कंट्रोल करायचा, SIT तपासात पर्दाफाश. पोलीस चौकशीत बंधू खरातचा मजबूत पाहुणचार. नाशिकमधील बंधू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ. खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल. लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून पोलीस दलावर मंत्री शंभूराज देसाईंचा संताप. दंडाला पायाला पकडून खेचलं, मला इजा झाली. जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा, देसाईंची विधानसभेत मागणी. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक. देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन. उपसभापती नीलम गोरेंकडनं निर्देश. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून, आरोपीला पकडावं तसे पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले, उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडेबोल. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल, वस्तुस्थिती तपासून योग्य कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. भाजपवर सातत्याने आरोप करण्याचा प्रयत्न. पालकमंत्र्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली, त्यांच्याकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम. मंत्री जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर निशाणा. पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक. सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात. देशात इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. युद्धाचा फटका बसलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध. भारत गरजेच्या 60% LPG आयात करतो. शक्य तिथून गॅस तेल पुरवठा सुरू ठेवणार, लोकसभेत पंतप्रधान मोदींची माहिती. घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येणार. गॅस तुटवड्यामुळे सरकारचा मोठा निर्णय. जेवढा गॅस असेल तेवढेच पैसे आकारले जाण्याची शक्यता. हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी भारताच्या 2 जहाजांना ग्रीन सिग्नल. LPG वाहू जगवसंत आणि पाईन गॅस ही जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून सुरक्षित भारतामध्ये येणार. इराणच्या वीज प्रकल्पांना 5 दिवस धक्का लावणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले स्थगित. तणाव निवळण्याची शक्यता. इराणवरील हल्ल्यांना ट्रम्प यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी उसळी. तर कच्च्या तेलाच्या किमतीतही 10 ते 11% घसरण. प्रति बॅरल $94वर. सोन्याच्या दरात 13,000 तर चांदीच्या दरात 31,000ची विक्रमी घसरण. सोनं GST सह प्रतितोळा 1,35,141 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 2,15,000 रुपयांवर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.